श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. मंगळागौरीचे व्रत कुणी, कधी व कसे करावे चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. मंगळागौरी व्रत श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केले जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी ठेवतात. विवाहाच्या पहिल्या 5 वर्ष हे व्रत करावे. यासाठी अशाच अर्थात लग्नाला 5 वर्ष पूर्ण न झालेल्या किमान 5 नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते. नंतर रात्री जागरण करतात. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सोवळं नेसावे. सोवळं नेसून ही पूजा केली जाते. सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपतीची पूजा करावी. त्यानंतर लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करून त्या शेजारी शिवपिंड ठेवावी. नंतर त्याच्यासमोर कणकेच्या दिवांची आरास सजवावी. मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव मंगळागौरीचं आवाहन करावं. देवीला विविध झाडांची पाने, फुले वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. महानैवेद्य अर्पण करावा. 16 दिव्यांनी आरती करावी. यानंतर षोडोपचार पूजा करताना अखंड सौभाग्यप्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्याकरिता देवीला 3 अर्घ्य द्यावीत. मंगळागौरीसाठी महिलांना आमंत्रण द्यावे. त्यांना भोजन, हळदीकुंकू द्यावे. संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावे. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा खेळत गाणी गात मंगळागौर जागवतात. श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळागौरी पूजनाला सुरुवात झाली आहे. असं म्हणतात की पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती, तिचं पूजन केलं जातं. महिलांसाठी हा सण खास असतो. लग्नानंतर सलग 5 वर्षे मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. श्री स्वामी समर्थ.